मन मंदिर को कर पवित्र, लहू से कर दे तेरे जैसा मैं बन जाऊं, जैसे तू है पवित्र प्रभु। तेरे जैसा मैं बन जाऊं, जैसे तू है पवित्र प्रभु। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। मन मंदिर को कर पवित्र, लहू से कर दे मन मंदिर को कर पवित्र, लहू से कर दे मन मंदिर को कर पवित्र, लहू से कर दे तेरे जैसा मैं बन जाऊं, जैसे तू है पवित्र प्रभु। तेरे जैसा मैं बन जाऊं, जैसे तू है पवित्र प्रभु। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। अपने सामर्थ से भर दे, अभिषेक में कर दे। अपने सामर्थ से भर दे, अभिषेक में कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। मेरा ये दिल तेरे लिए प्रभु व्याकुल रहता है। मेरा ये दिल तेरे लिए प्रभु व्याकुल रहता है। मेरा ये दिल तेरे लिए प्रभु व्याकुल रहता है। अपने वादे को पूरा कर दे, अपनी आत्मा से हमें भर दे। अपने वादे को पूरा कर दे, अपनी आत्मा से हमें भर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा।
मन मंदिर को कर पवित्र, लहू से कर दे साफ। मन मंदिर को कर पवित्र, लहू से कर दे मन मंदिर को कर पवित्र, लहू से कर दे तेरे जैसा मैं बन जाऊं, जैसे तू है पवित्र प्रभु। तेरे जैसा मैं बन जाऊं, जैसे तू है पवित्र प्रभु। पवित्र आत्मा, 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 पवित्र आत्मा। पवित्र प्रभू, महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू परमेश्वरा। ये पवित्र आत्म्या, ये प्रभू, तू आमच्यामध्ये ये प्रभू, आणि आमच्या संगती बोल प्रभू परमेश्वर। प्रभू, तू महान परमेश्वर आहे, तू महान राजा आहे। हो परमेश्वर प्रभू, तू स्वतः व्याख्या केली की परमेश्वर कोण आहे? परमेश्वर आत्मा आहे। हो प्रभू, आणि परमेश्वर पवित्र आहे म्हणून परमेश्वर पवित्र आत्मा आहे। हो माझ्या राजा, परमेश्वर कोण आहे? परमेश्वर आत्मा, आणि परमेश्वराची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी अशी तुझी इच्छा आहे, असं तुझं बायबल आम्हाला उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत हेच सांगते। हो प्रभू, तू होता, आहेस आणि येणार आहेस। हो माझ्या राजा, आणि ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस प्रभू परमेश्वरा आम्ही तयार असावं, आमचे वस्त्र शुद्ध पवित्र असे असावे, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर प्रभू। तू आम्हाला कृपा कर, तू आम्हाला करुणा दे। तू महान राजा, तू महान प्रभू, तू महान तारणारा देव आहे। हो प्रभू, तुझं वचन सांगतंय, ज्यावेळेस धनी येईल आणि दास आपलं काम करत असताना जर ते धनी पाहिल तर तो म्हणाल, शाबास विश्वासू दासा। हो प्रभू परमेश्वर, हो दे आम्ही इथला जो प्रत्येक व्यक्ती आहे जो तुझ्यावरती विश्वास होतो, आम्हा प्रत्येकाने प्रभू परमेश्वरा माझ्या राजा असलं जीवन जगावं की ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस देखील आम्ही वचनाप्रमाणे जीवन जगत असू प्रभू परमेश्वरा। आम्ही वचनाच्या बाहेर नसावं, आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याने भरलेलं असावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मदत कर, आम्हाला कृपा दे, आम्हाला करुणा दे प्रभू। हो प्रभू, आम्ही पातकी अपराधी, आमच्या पातकांची अपराधांची तू आपल्या कृपेने दयेने क्षमा कर प्रभू। आम्हा सर्वांना शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर प्रभू। तुझ्या रक्ताने झाक, तुझ्या वचनाने झाक, तुझ्या दिव्यत्वाने झाक, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर प्रभू परमेश्वरा। तुझ्या प्रीतीने आम्हाला भर प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रगटीकरणाने आम्हाला भर, आणि आमचा विश्वास वाढव प्रभू, कारण दिवस जवळ येत आहेत। हो प्रभू परमेश्वरा माझ्या राजा, तू आम्हाला सहाय्य कर प्रभू। आजची प्रार्थना, आणि प्रभू या कुटुंबाला तू आशीर्वाद देणारा परमेश्वर तू आहे। इथं सर्व जे लेकरं जमा झाले त्या प्रत्येकाला आशीर्वाद देणारा परमेश्वर तो तू आहेस। ओ प्रभू,
प्रत्येकाने आपल्या मनामध्ये एकच इच्छा बाळगावी, मी आणि माझं घरानं परमेश्वराची सेवा करणार, मी आणि माझं घरानं प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणार, मी आणि माझं घरानं पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा आहे तो प्राप्त करण्यासाठी आम्ही झटू. हो प्रभू, आम्हाला सहाय्य कर. आम्ही देवाची पवित्र प्रजा आहोत, आम्ही देवाच्या पवित्रतेमध्ये चालू, आम्ही शुद्धतेमध्ये जगू. हो प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मदत कर. तुझा अनुग्रह तू आम्हा सर्वांना दे. आणि जे वचन आम्ही वाचू ते आशीर्वादित कर आणि आमच्या हृदयासंगती बोल, आमच्या प्राणासंगती बोल. आणि हे आजसाठी आमचं आध्यात्मिक अन्न असं ठरू दे. देवा तुझा स्वर्गीय मानणं असं ठरू दे. आणि जे आम्ही जीवन जगत आहोत त्याचं आम्ही मोजमाप ह्या वचनाच्या द्वारे करावे. जे आमचे विचार आहेत, जे आमच्या कृती आहेत, जे आमच्या घरात उठणं बसणं आणि बाहेर जगणं आहे त्याचं मोजमाप आम्ही प्रभू देवा तुझ्या वचनाच्या मोजपट्टीने करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आणि जिथं आम्ही चुकत असू प्रभू, ती चूक आमच्या निदर्शनास आणून दे प्रभू. आणि प्रभू ती चूक काढून टाकण्यासाठी आम्हाला नम्र आत्मा दे, आमचं हृदय नम्र होऊ दे प्रभू. आणि आम्ही नम्रतेने कबूल करावं की हा प्रभू आम्ही चुकतो, आम्ही चुकलो, आणि प्रभू ही पुन्हा गोष्ट आमच्या जीवनात आम्ही करणार नाही. आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. ही वचनं तू आशीर्वादित कर. आणि जे बहीण भाऊ मोठे आशेने तुझ्याकडे आलेत, माझ्याकडे नाही आलेत प्रभू, तुझ्याकडे आलेले आहेत प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू त्यांच्या विश्वासाप्रमाणे तू त्यांना प्रतिफळ देणारा परमेश्वर आहेत. जे दुष्टात्म्याने ग्रस्त आहेत, जे आजाराने ग्रस्त आहेत प्रभू, ज्यांचा विश्वास कमी आहे, जे आजारी आहेत प्रभू, तर सर्वांना आरोग्य देणारा परमेश्वर तो तू आहे. हो प्रभू, जे आर्थिक संकटामध्ये असतील, जे मानसिक त्रासातून जात असतील, जे आत्मिक समस्येतून जात असतील, माझ्या प्रभू तू सहाय्य कर, मदत कर, अनुग्रह दे. सर्वांना तुझ्या रक्ताने धू शुद्ध कर आणि पवित्र कर. तुझ्या वचनाने धू शुद्ध कर, पवित्र कर. आणि आम्हा सर्वांचा विश्वास वाढव. तुझी उपस्थिती येथे असू दे. तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या हृदयामध्ये ये, आमच्या प्राणामध्ये ये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात म्हणतोय, आमेन. प्रभूच्या वचनाकडे आपण जाऊया. मत्तयाचं शुभवर्तमानाचा अध्याय 19 आणि वचन 16. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्रास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. तर ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती. तेव्हा येशू आपल्या शिष्यास म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानांना प्रवेश होणे यापेक्षा उंटाच्या सुईतून उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे न्याहून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? येशूने त्यास म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचे न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ बहीण, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहेत, त्यांना अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. परंतु जे पहिले ते शेवटले, आणि जे शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल. प्रभू ही वचनं आशीर्वादित करो. आपण बसूया खाली.
प्रभूच्या नावाला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. महान परमेश्वर आहे, महान राजा आहे आणि प्रभू आपल्यामध्ये आहे, प्रभू आपल्या वचनामध्ये आहे. तर प्रभूची स्तुती असो या सुंदरशा वेळेसाठी. आणि काही गोष्टी ह्या ज्या जगामध्ये आहेत, माझ्यामध्ये आपल्या भारतामध्ये ही गोष्ट कधी आली माहिती नाही, पण जी एक गोष्ट आहे आणि ती ख्रिस्ती लोकांसाठी अतिशय म्हणजे मला असं म्हणू द्या की खतरनाक आहे ख्रिस्ती लोकांसाठी. ख्रिस्ती लोकांसाठी म्हणजे अतिशय ती अशी भयानक आहे. आणि आज जगातलं ती जी वस्तू आहे ती वस्तू प्रत्येकजण वापरतो. पण जर ती वस्तू वापरताना ख्रिस्ती माणसाने विशेष सावधगिरी बाळगायची आहे. आणि जर ती वस्तू त्याने सावधानतेने जर नाही बाळगली तर ही गोष्ट अशी आहे की जसं एखादा माणूस आपल्या खिशामध्ये कोळशाचा विस्तव घेऊन चालेल का खिशामध्ये? शर्टाच्या खिशात, पॅन्टीच्या खिशात घेऊन चालेल किंवा हातामध्ये? नाही ना. तर ती गोष्ट त्याच्यापेक्षाही भयानक आहे. पण आज जग ती गोष्ट आपल्या सोबत ठेवतो, आपल्या खिशात बाळगतो, पॅन्टीच्या खिशात ठेवतो, शर्टाच्या खिशात ठेवतो आणि रात्री झोपताना आपल्या उशाच्या बाजूला पण ठेवतो. बाथरूमला जातो तर तो बाथरूमला पण घेऊन जातो. तरुण मुलं, लहान मुलं टॉयलेटमध्ये गेले की मोबाईल घेऊन जातात. कळलं असेल ना तुम्हाला, मोबाईलच बोललो मी, है ना. फार म्हणजे इतकं वेळ लावलंय. आणि ती भयानक गोष्ट आहे, फार भयानक गोष्ट आहे. त्या मोबाईलने बायकांना वेडं केलंय, पुरुषांना वेडं केलंय, लहान बाळांना वेडं केलंय, तरुणांना वेडं केलं, तरुणींना वेडं केलेलं आहे. तर इतकी भयानक ही गोष्ट आहे. आणि ही ज्या मोबाईलचं मी सांगत आहे, जर त्याचा वापर तुम्ही फक्त देवाच्या वचनासाठी आणि तुमचं फोन उचलण्यासाठी जर केलं तर ती चांगली गोष्ट आहे. नाही तर ती भयानक आहे. एवढी भयानक की ती तुम्हाला नरकाच्या आगीमध्ये घेऊन जाईल. म्हणजे थोडक्यात समजा की मोबाईल काय आहे, नरकाचा काय आहे, दरवाजा आहे. आणि तो नरकाचा दरवाजा तुम्ही स्वतःच्या खिशामध्ये घेऊन फिरतायत, पॅन्टीच्या खिशात घेऊन फिरतायत, रात्री उशाला घेऊन झोपतायत आणि झोप नाही आली की मोबाईल उघडतात आणि काहीतरी सुरू करतात बघायला, है ना. काही आणि जर तुम्ही चांगलं बघत असाल, देवाचे संदेश ऐकत असाल, बायबल वाचत असाल तर तोपर्यंत ठीक आहे. पण नंतर अचानक मनामध्ये एक विचार येतो, वेगळा विचार येतो. जरासं आपण ते बघायला पाहिजे, तिकडं काय चाललं, कसं करतात, काय करतायत, काय चाललंय. हळूच विचार येतात. फार कंटाळा आला, बायबल वाचून, संदेश ऐकून, ब्रदरचा आवाज ऐकून आता कंटाळायला लागतं. तो तुम्ही नसतो, तो तुमचा प्राण नसतो, तो शैतानी दुष्टात्मा असतो. तो दुष्टात्मा तुम्हाला काय करतो, प्रेरित करतो. आणि मग तुम्ही हळूच कुठल्या तरी एखाद्या साईटवरती जातात आणि जे नको ते बघता. बायबल काय सांगतं, जो एखाद्या स्त्रीकडं वासनेने बघतो त्याने व्यभिचार केला आहे. आणि ज्या वेळेस आणि हे जे चाललंय ह्या ख्रिस्ती जगामध्ये, ख्रिस्ती जगाचं सांगतो, अन्य जगाचं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. ख्रिस्ती लोकांचं सांगतो, जे म्हणतात आम्ही येशू ख्रिस्तावर ते विश्वास ठेवतो.
आम्ही येशूवरती प्रेम करतो. या गोष्टीला मोठमोठे जे प्रचारक आहेत ते देखील बळी पडलेले आहेत. आणि त्यांना वाटतं काही नाही. तो भयानक मोठा नरकाचा आगीचा गोळा आहे. तो मोठा दुष्टात्मा आहे जो नरकातून येतो आणि रात्री दिवसा 24 तास तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतून ठेवतो. आणि हा तरुण मुलं, मध्यम मुलं जे नुकतेच तरुणपणामध्ये आलेले आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, असल्या गोष्टीकडे गेलेले आहेत. आणि ते नको ते त्या गोष्टी बघतायत आणि त्या पापाला बळी पडतात. त्यांचं जीवन बर्बाद होत आहे. तर अशी ही जी गोष्ट आहे प्रियांनो, तर ही गोष्ट तुम्हाला नरकात घेऊन जाऊ शकते. म्हणून बघा, देवाचा सेवक इथंच आहे फक्त 1 तासासाठी, 2 तासासाठी, है ना. आणि जर मंडळीमध्ये काही गोष्टी घडत असतील तर ते मी हे करू शकतो. पण मी तुमचा मोबाईल कंट्रोल करू शकतो का? नाही, मी नाही करू शकत. ते तुम्हालाच करायचं आहे. जर तुमच्या मनामध्ये एकच इच्छा आहे की मला स्वर्गात जायचं आहे, तर तुम्ही तुमचा मोबाईल नियंत्रित करायचा आहे. नियंत्रित करायचा आहे. पुष्कळदा मुलं काय करतात, आपला पासवर्ड, नवरा बायको आपला पासवर्ड लपून ठेवतात. का लपून ठेवतात माहिती? कारण त्यांना दाखवायचं नसतं मी काय बघत आहे मोबाईलवरती. एक नियम तुम्ही लावून टाकायचा आपल्या घरामध्ये, माझ्या मोबाईलचा पासवर्ड माझ्या बायकोला पण माहिती असायला पाहिजे, माझ्या मुलाला पण माहिती असायला पाहिजे, माझ्या मुलीला पण माहिती असायला पाहिजे. माझ्या मुलीचा, माझ्या मुलाचा पासवर्ड मला देखील, आईला पण माहिती असायला पाहिजे, बापाला पण माहिती असायला पाहिजे. माणूस तीच गोष्ट लपवतो जे पाप असतं, जी त्यांना पाहायची किंवा लोकांना कळू नये अशी इच्छा असते. आणि जर तुम्ही प्रामाणिक आहात, जर तुमचं मनामध्ये देवाचं भय आहे आणि तुमच्या आईवडिलांवरती विश्वास आहे आणि तुमच्या मुलांवरती विश्वास, आणि तुम्ही प्रामाणिक आहात, तर तुम्ही तुमचा पासवर्ड तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगाल. पण काही लोक पासवर्ड सांगतच नाही. मुलं, नवरा देखील बायकोला पासवर्ड सांगत नाही, बायको देखील नवऱ्याला पासवर्ड सांगत नाही. तर बघा, कोणी नियंत्रण केलेलं आहे? मोबाईलने नियंत्रित केलंय तुम्हाला. मोबाईल सांगतो बायकोवरती विश्वास ठेवू नको, बायकोला सांगतो नवऱ्यावरती विश्वास ठेवू नको, मुलांना सांगतो आई वडिलांवरती विश्वास ठेवू नको, आई वडिलांना सांगतो मुलांवरती विश्वास ठेवू नको. आणि ते असं काहीतरी करत असतात, अशा तरी काहीतरी गोष्टी असतात की ते घाबरतात. ठीक आहे, पैशाची गोष्ट सोड, जर तुमचं त्या अकाउंटवर आहे, बँकेचं आहे, काय असेल, मुलांपर्यंत पोहोचवणे ती गोष्ट वेगळी आहे. पण त्याच्यासाठी पण तुम्ही तुमच्या ॲपला लॉक लावून ठेवू शकता. का मी सांगत आहे प्रियांनो? कारण ह्या गोष्टीला आज अख्खं जग बळी पडलेलं आहे. आणि मला सांगू द्या, होलसेलच्या रेटमध्ये लोक नरकात जातात, है ना. आता ब्रदर ज्या सामान घ्यायला जातात, आपण ब्रदरच्या दुकानातून ज्यावेळेस सामान घेतो त्याच आपण रिटेलच्या रेटने घेतो, आहे का नाही. कारण ते एक वस्तू विकतात, मग त्याच्यावरती जी MRP दिलेली आहे आपल्याला त्या MRP प्रमाणे पैसे द्यावे लागतात. पण ते ज्यावेळेस कंपनीत जातात किंवा मोठमोठे गोडाऊन्स असतील किंवा मोठे जे शॉप आहेत, तिकडे ते ती एक वस्तू नाही घेत, ते तिथून जाऊन 100, 150, 200, 500 अशा वस्तू घेतात. तर तुम्हाला सांगू द्या, हे जग होलसेलच्या रेटमध्ये कुठं जाते? नरकामध्ये जाते. आणि कोण घेऊन जाते? हा मोबाईल. सांगत जातात. पण ही गोष्ट माझ्या संडेला पण आम्ही त्या गोष्टीवरती काही गोष्टी ऐकत होतो. ही भयानक गोष्ट आहे. आम्ही आधी पण सांगत होतो ही भयानक गोष्ट आहे. आणि कळत न कळत तुम्हाला
तुम्हाला हळूच त्या दिशेने घेऊन जाते, तुम्हाला समजत पण नाही. तर अशा ह्या जगामध्ये जे जग आहे हे इंटरनेटचं जग आहे आणि हे एंटरटेनमेंटचं जग आहे. एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन. काय पाहिजे? मनोरंजन. डोळ्याला मनोरंजन पाहिजे, कानाला मनोरंजन पाहिजे, तोंडाला पण मनोरंजन पाहिजे. आणि ते प्रत्येक गोष्ट जे करतात त्याच्यामध्ये इव्हेंट्स असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं मनोरंजन आहे. मग ते धार्मिक गोष्टी असो, कौटुंबिक गोष्टी असो, त्यांचे वाढदिवस असो, लग्न असो, हे असो, ते असो, ते असो. मग धार्मिक गोष्टीमध्ये जरी ते करत असतील तरी त्यांना देवाचं भय नसतं. जर त्यांना देवाचं भय असतं तर पाप केलं असतं का? धार्मिक गोष्ट करताना त्यांनी पाप केलं असतं का? हा जो एक व्यक्ती आहे, इथं जे आपण शास्त्र भाग वाचलेला आहे त्याचा प्रश्न आहे. आज आपल्याला पण एक प्रश्न असायला पाहिजे, कारण प्रियांनो, हे मी कोणावरती राग आणि द्वेषाने ह्या गोष्टी बोलत नाही. माझा पण जन्म एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये झालेला आहे. एका डिनॉमिनेशनमध्ये पण मी लहानाचा मोठा झालो, संडे स्कूलमध्ये गेलो, बायबल कॉलेज केलं, सर्व केलं. पण एक ख्रिस्ती म्हणून, एक मनुष्य म्हणून, ज्या वेळेस एक प्रामाणिक मनुष्य म्हणून मी ज्यावेळेस मी स्वतःकडे पाहिलं त्यावेळेस मला हे दिसलं की अरे, माझ्यामध्ये अशा ह्या गोष्टी आहेत की जेणेकरून मी स्वर्गात जाऊ शकत नाही. मग मी स्वर्गात जाण्यासाठी करायचं तर काय करायचं? ज्या मंडळांमध्ये मी होतो, ज्या ठिकाणी मी बायबल कॉलेज केलं, जे आमच्या अवतीभोवती जे पाळक होते ते व्यभिचारामध्ये होते. मग बायबल सांगतं की कुठलाही व्यभिचारी कुठं जाऊ शकणार नाही? स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. बरोबर आहे? खून करणारा स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही, चोरी करणारा स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही, खोटी साक्ष देणारा जाऊ शकत नाही. ज्यावेळेस मी या ख्रिस्ती जगामध्ये, सर्वच ख्रिस्ती तसे आहेत असं नाही सांगत आहे, पण अवतीभोवती मेजॉरिटी सर्वात जास्त त्यांचीच आहे. आणि निश्चितच हा जो एक श्रीमंत तरुण आहे त्याच्या काळामध्ये देखील अशीच परिस्थिती असणार. आणि त्यांनी प्रामाणिकपणे ज्यावेळेस स्वतःच काय केलं, निरीक्षण केलं, परीक्षण केलं, आणि त्याला असं वाटायला लागलं खरोखर जर मी आज मरल तर मी स्वर्गात जाईल का? काय वाटायला लागलं? आज जर मी मेलो तर मी स्वर्गात जाईल का? माणसाच्या जीवनात हेच महत्वाचं आहे प्रियांनो, हेच महत्वाचं आहे. जर आम्ही मेलो आणि मरणाच्या आधी आम्ही सर्व गोष्टी करत बसलो आणि त्या केलेल्या गोष्टीने त्याचा जर परिणाम नरक निघाला तर आमच्या ह्या 20 वर्षाच्या आयुष्याला, 30 वर्षाच्या आयुष्याला, 40 वर्षाच्या आयुष्याला, 60 वर्षाच्या आयुष्याला, 80 वर्षाच्या आयुष्याला, 100 वर्षाच्या आयुष्याला काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? फक्त शलोमोन जो राजा होता तो म्हणतो व्यर्थ हो व्यर्थ, व्यर्थ हो व्यर्थ, व्यर्थ हो व्यर्थ. म्हणजे आम्ही जन्माला आलो ते आमचं व्यर्थ गेलं, आम्ही जे काही केलं ते व्यर्थ गेलं, आमचा वेळ व्यर्थ गेला, आमची मेहनत व्यर्थ गेली, आमचा पैसा देखील व्यर्थ गेला. आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही ज्या गोष्टी सांभाळत बसलो त्या देखील व्यर्थ गेला. पण बायबल सांगतं की प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीये. प्रेज द लॉर्ड. है ना? कशामध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीये? प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीये. आणि प्रभू कशामध्ये आहे? प्रभू
वचनामध्ये आहे. आणि म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही करतात ते देवाच्या वचनाप्रमाणे करणं हे तुमच्या जीवनामध्ये कधीच व्यर्थ नसणार, कधीच नसणार. हे समजून घ्या. पण जर तुम्ही प्रभूला सोडून, देवाच्या वचनाला सोडून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार, तुमचं सर्व व्यर्थ जाणार. कारण जे महत्वाचं आहे ते तुम्ही नाकारून टाकलेलं आहे. म्हणून बघा प्रभू इथं काय सांगतोय बघा. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहेत, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. आपल्याला आजचा जो संदेश आहे ना, मी हे नाही सांगत तुम्ही तुमची घरं सोडा, हे तर बायबल सांगतं. भाऊला सोडा, बहिणीला सोडा, बापाला सोडा, आईला सोडा, मुलांना सोडा किंवा शेत सोडा माझ्या नावाकरिता, म्हणजे प्रभूच्या नावाकरिता. मी नाही सांगत, हे बायबल सांगतं. पण मी आज सांगतो, तुम्ही आजच्या दिवसात मोबाईल सोडा. मोबाईल शिवाय जगायला शिका. फक्त फोनसाठी, फक्त देवाचे गीत ऐकण्यासाठी आणि देवाचा संदेश सांगण्यासाठी. काय वाटतं, शक्य आहे का? हसतात बघा, गुलू 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 हसतात हळूहळू. फक्त मोबाईल. बायबल तर सांगतं, बायबल काय सांगतं, घर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी काय सांगतं बायबल, घर सोडा, भावाला सोडा, बहिणीला सोडा, बापाला सोडा, आईला सोडा, मुलांना सोडा, किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडलेली आहेत, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. का सोडायला लागतं? बायबल काय सांगतं, ज्यांनी सोडली आहेत का सोडावं लागतं? घर का सोडावं लागतं? भावांना का सोडावं लागतं? बहिणींना? कारण एक भाऊ स्वर्गाकडे चाललाय आणि दुसरा भाऊ नरकाकडे चाललाय. मग एकच रस्ता असणार का? तो रस्ता एकच असणार का? नाही ना, आपाप रस्ता वेगळा होऊन जाणार. कारण एका भावाने काय निवडलेलं आहे? स्वर्ग निवडलेलं ना, एका भावाने निवडले नरक. बापाने निवडलंय नरक, आईने निवडलंय स्वर्ग. ते उदाहरण देत आहे. मग दोघं एकत्र चालतील का? बापाने निवडला स्वर्ग, मुलांनी निवडला नरक, चालणार का एकत्र? नाही. अगदी बायबल तेच सांगतं. जोपर्यंत दोघं एक विचाराचे होऊ शकत नाही, कधीच एकत्र चालू शकत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत आहे. कारण ह्याचा विचार वेगळा आहे. ह्याचा विचार आहे की मला कसंही करून नरकातच जायचं. मग त्यासाठी तो फार मेहनत घेतो. नरकात जाण्यासाठी देखील मेहनत करावी लागते, माहिती तुम्हाला. असं इझिली कोणी जात नाही. त्याच्यासाठी त्याला काय करावा लागतो? खून करावा लागतो. खून करावा लागतो. बघा, बघा आपण बघूया. त्याला व्यभिचार करावा लागतो. तो व्यभिचारावरती व्यभिचार करतो. अक्षरशः मी माझ्या जीवनामध्ये असले माणसं पाहिलेले आहेत. अक्षरशः पाहिले. अक्षरशः दुसऱ्यांच्या बायका पळून घेऊन जायचे. अक्षरशः मी म्हणायचो बाप, त्यावेळेस मी तरुण होतो, माझं लग्न पण नव्हतं झालं. काय लोक आहेत बापरा, भयानक. विचार करा, व्यभिचार, चोरी करावी लागते. चोरी करणं एवढी सोपी गोष्ट का? सोपी गोष्ट आहे ताई? सोपी गोष्ट आहे चोरी करणं? सोपी गोष्ट आहे का? नाही ना. चोरी करणं पण सोपं नाही. चोरी करताना पकडलं गेलं तर म्हणजे ते नरकात जाण्यासाठी मार खायला देखील तयार आहेत. आम्ही चोरीच करू. बघा, खोटी साक्ष देतात लोक आहे ना, असं तोंडातील काही बघतात.
बघा, ज्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलेल्या नाही आहेत, स्वतःच्या कानांनी ऐकलेल्या नाही आहेत, तुमच्याकडे जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या ठिकाणी नाही आहेत, कुठल्याच त्या गोष्टीचा विश्वास ठेवायचा नाही. अनेक लोक आहेत, काही पण बोलतात आणि इतके महाभयानक लोक आहेत, त्यांनी डोळ्याने बघितलं तरी बोलतात आम्ही बघितलं. म्हणजे बघा कसं जग होत चाललेलं आहे. आणि या असल्या जगामध्ये आपण राहत असताना जर आपल्या हृदयामध्ये जर एक प्रश्न आलाय, माझ्याही जीवनामध्ये तोच प्रश्न आला होता की हे चाललं काय आहे. देवाचं वचन सांगतं एक आणि मी पाहतो तर हे अनेक अशा गोष्टी चुकीच्या चालल्यात. व्यभिचार, पाळक लोक व्यभिचार. अक्षरशः ज्या मंडळीमध्ये मी लहानाचा मोठा झालो होतो, आमचा जो पाळक होता दारू पिऊन हार्मोनियमवरती भजनं गायचा. विचार करा मग त्या तरुणांवरती काय प्रभाव पडत असेल. आणि तो त्या तरुणांच्या सोबत जाऊन बिअर बार मध्ये दारू प्यायचा. आणि तो पाळक, नुसता पाळक, त्याचा बाप पण पाळक होता आणि शेवटी तो दारू पिऊन गेला. म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही ना नरकात जाणं. नरकात जाण्यासाठी फार मेहनत करावी लागते, फार कष्ट करावे लागतात. आणि विशेष म्हणजे देवाच्या प्रत्येक वचनाच्या विरुद्ध तुम्हाला उभं राहावं लागतं, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध उभं राहावं लागतं. पण प्रियानो, तुमचा जो प्राण परमेश्वराने बनवलेला आहे ना, तो नरकासाठी नाही बनवलेला आहे. तुमचा प्राण जो बनवलेला आहे तो खोटं बोलण्यासाठी नाही बनवलेला आहे, व्यभिचारासाठी नाही बनवलेला आहे, खून करण्यासाठी नाही बनवलेला आहे, खोटी साक्ष देण्यासाठी नाही बनवलेला आहे, चोरी करण्यासाठी नाही बनवलेला आहे. आणि तो तुमचा प्राण त्या गोष्टीसाठी कधीच तयार होत नसतो. पण तुमच्यामध्ये जो जगाचा आत्मा असतो ना, तो आत्मा त्या प्रभावामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आणि आज हे संपूर्ण जग त्या जगाच्या आत्म्याच्या प्रभावाखाली आहे आणि तो तुम्हाला त्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला, म्हणजे तुमच्या प्राणाला त्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करतो. आणि फक्त ज्यावेळेस ती गोष्ट तुमच्या नजरेच्या समोर येते, तुमच्या कानाजवळ ऐकायला येते, तुमच्या आसपास घडते, फक्त तो आत्मा तुमच्या प्राणाच्या परमिशनची वाट बघतो. म्हणजे प्राणाला काय करायचं आहे, एक तर विश्वासाने ती गोष्ट स्वीकारायची, नाही तर नाकारायची. खून करायचा का, खून करायचा का, तो तुमच्या आतमध्ये एवढा राग उत्पन्न करेल, एवढा राग उत्पन्न करेल. बायबल काय सांगते माहिती, जो कोणी नुसता आपल्या भावावरती उगाच रागवेल तो देखील नरकदंडास पात्र आहे, शिक्षेस पात्र आहे. का? कारण खुनाचा उगम कशात आहे माहिती आहे, रागामध्ये आहे. माणूस रागाच्या भरातच खून करतो है ना. मग हा राग कोण आणतो? हे ते दुष्टात्मे, जे जगाचे आत्मे आहेत, जे तुमच्यामध्ये राग उत्पन्न करतात. तुम्ही स्वतःच, तुम्हाला स्वतःला पण अनुभव आला असेल, अरे मी इतक्या वेळ एकदम शांत होतो, गोड होतो, चांगला होतो, अचानक माझ्यामध्ये राग कसा यायला लागला. जसा तो घोडा असतो फुरफुरायला लागतो ना, तसं माणूस फुरफुरायला लागतो. अरे अचानक तर चांगला होतो, आत्ताच तुम्ही देवबापाची गाणे गात होतो, देवबापाची स्तुती करत होतो, आणि अचानक कसं कमी भडकायला लागलो, असं जळायला लागतात. हा जगाचा आत्मा आहे प्रियांनो. आजूबाजूला एवढे दुष्ट आत्मे आहेत, लाखोच्या संख्येने, जे तुमच्या प्राणाच्या मागे लागलेले आहेत, तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाण्यासाठी. थोडी साधी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला कोण पेटवत आहे, तुम्हाचा राग कोण चेतवत आहे, तुम्हाला कोण प्रोत्साहित करत आहे, आणि मग तुम्ही रागाच्या भरात काही करता. तुम्हाला एका साईडने कळतं पण मी जे करत आहे, मी जे बोलत आहे बरोबर नाहीये, बरोबर नाही, तरी कंट्रोलच होत नाहीये. प्रियांनो, हा जगाचा आत्मा आहे. त्याने काय केलेलं आहे, तुमच्या प्राणाला आपल्या नियंत्रणामध्ये घेतलंय. ही बहीण हसते बघा फार. माझ्या बहिणीने एक उदाहरण सांगितलं होतं, तर मला खरंच ते फार आवडलं. तर एकदा बहिणीच्या घरामध्ये तो टेबल आहे ना, त्या टेबलवरती काय बहिणीने का मेणबत्ती ठेवली वाटतं है ना, आणि त्या टेबलावरचा तो जो होता पुठ्ठ्याचा होता की मला वाटतं लाकडाचा होता काय, तो बहिणीने ते तिकडं
पेटवून ठेवलं होतं काय, आणि काय मग ती कुठं तरी काहीतरी कामाच्या निमित्त गेली आणि ते विसरून गेले, आणि ती मोमबत्ती की काय तेल होतं ते जळत 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 आलं, ते संपूर्ण जो टेबल होता त्याच्यावर होतं ते सर्व जळून गेलं. बहीण तर घाबरली, आता काय होतं, माझा नवरा येतो कुठतो की काय मला. नवरा आला, नवऱ्याला सांगितलं, नवरा ठीक आहे. मला खरंच कौतुक करायचं वाटतं, एकदम शांत, ठीक आहे काय. तिला स्वतःला आश्चर्य वाटलं, अरे बापरे. बघा, अशा अनेक गोष्टी असतात आपल्या अवतीभोवती घडतात, पण तुमच्यामध्ये ते नियंत्रण असायला पाहिजे की बोलायचं की नाही, रागवायचं की नाही. पण काही गोष्टीसाठी ज्या देवाच्या मंडळीमध्ये चुकीच्या जर गोष्टी घडत आहेत, देवाच्या वचनाच्या विरुद्ध गोष्टी घडत आहेत, जर पाप घडत आहे, तर बायबल सांगतं पुलपीट वरून तू काय कर, त्याचा निषेध कर. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्याचा काय कर, निषेध कर. निषेध करणं गरजेचं आहे. आपला भाऊ जर नरकाच्या मार्गाने जात आहे, आपल्या मंडळीमध्ये लोक जर असं जीवन जगत आहेत की ते नरकाच्या दिशेने जात आहे आणि पाळक नुसता बघत आहे, तर तो काय आहे, तो चांगला पाळक नाही आहे. कारण बायबल सांगतं ही नियुक्ती कशासाठी दिलेली आहे, मंडळीतल्या लोकांनी पाप करू नये, मंडळीतल्या लोकांनी नरकाच्या मार्गाने जाऊ नये, तर लोकांना सैतानाच्या तावडीतून सोडवण्यासाठी ही वचनाची सेवकाई दिलेली आहे. आमेन. ही वस्तुस्थिती आहे. पालकांनी फक्त बघावं, हा करतात जाऊ दे, पाप करतात व्यभिचार करतात करू दे, जेलमध्ये जातात जाऊ दे, खोटं बोलतात खोटं बोलू दे, लबाडी करतात लबाडी करू दे, खोटे साक्ष पसरवतात पसरू दे, नाही ते आले. मंडळीमध्ये ह्या गोष्टीला थांबवणं किंवा ह्या गोष्टींवरती प्रचार करणं देवाच्या वचनाच्या द्वारे, आणि स्वतः पण करायचं नाही, ही देवाच्या सेवकाची काय जबाबदारी आहे. आता ह्या ठिकाणी एक श्रीमंत मनुष्य जो प्रश्न विचारतो की मी स्वर्गात जावं म्हणून काय करावं, तर प्रभूने स्पष्टपणे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो म्हणतो मी तर या सर्व गोष्टी करतो. प्रभू म्हटलं की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मला आनंद वाटतो. बायबलमध्ये एका ठिकाणी सांगितलं की येशू ख्रिस्ताने प्रेम केलं, पण तरी ही पूर्णता नाहीये. आणि प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि मी काय व्हावं, पूर्ण व्हावं. काय व्हावं, पूर्ण व्हावं. तुम्ही पुष्कळ दुकानातून अंडे आणले असतात, अंडे आणले का, अंडे माहिती आहेत ना अंडे, आणि ते अंड्यामध्ये आपापच जर समजा अर्धवट कोंबडीचं पिल्लू तयार झालं, तर ते अंड पूर्ण आहे की अर्धवट आहे. पुष्कळदा निघतात ना असे अंडे, आमच्याकडे एकदा दोनदा असे निघाले होते, म्हणजे आतमध्येच झाले. किंवा आपण कोंबडी बसवतो 20 दिवसासाठी 21 दिवसासाठी, मग त्यातून काही अंडे काय होऊन जातात, आतमध्ये असतात पण अर्धेच असतात, ते पूर्ण होतच नाही. अगदी ख्रिस्ती जे जीवन आहे ते पूर्णतेसाठी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ही इच्छा आहे की माझ्या लोकांनी जे माझ्या नावावरती विश्वास ठेवतात, जे माझ्या मागे चालू इच्छितात, त्यांनी पूर्ण व्हावं. प्रेज द लॉर्ड. त्यांनी अर्धवट असू नये, कारण परमेश्वर हा पूर्णतेचा परमेश्वर. तर प्रभू म्हणतो, येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. तर आमचा दृष्टिकोन कशावरती असावा, आध्यात्मिक गोष्टीवरती असावा. कशावरती असावा, आमचा जे ध्येय आहे आणि आमचा जो दृष्टिकोन आहे तो मोठा विस्तारलेला असावा. आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जे स्थान आम्हाला द्यायचं आहे ते स्वर्गीय गोष्टींसाठी द्यायचं आहे. असल्या प्रकारचं भौतिक जीवन जगायचं आहे, असल्या प्रकारचं ह्या पृथ्वीवरती जीवन जगायचं आहे की ज्या दिवशी आम्ही हे जग सोडू त्या दिवशी आम्ही कुठं असणार, स्वर्गामध्ये असणार. आणि स्वर्गात जाणं हे पूर्णतेच्या शिवाय तुम्ही आणि मी जाऊ शकत नाहीये.
आणि म्हणून प्रभू म्हणतो जर पूर्ण होऊ पाहतोस तर माझ्या मागे ये. आणि येशू काय आहे? वचन आहे. येशू काय? वचन आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता आणि शब्द देव होता आणि शब्द देही झाला आणि त्याने तुम्हामध्ये आणि आम्हामध्ये काय केली? वस्ती केली. परमेश्वर काय आहे? वचन आहे. तर प्रियानो बघा ह्या ठिकाणी बघा प्रभू काय सांगतो. माणसाच्या जीवनातून किंवा त्याच्या हृदयातून काय काय गोष्टी बाहेर येतात आणि हे जीवन कसं आम्हाला, आमचं जे जीवन आहे ते कसं अशुद्ध होतं. जे तोंडातून निघते ते अंतकरणातून येते व माणसाला विटाळविते. काय होतं? माणसाला विटाळविते. कारण अंतकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्या गाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात. काय करतात? माणसाला विटाळवितात. म्हणजे प्रभूला काय हवंय? परिवर्तन हवंय. प्रभूला काय हवंय? परिवर्तन हवंय. प्रभूला रूपांतर हवंय. प्रभूला बदललेलं जीवन हवंय. जर मग आपलं जीवन नाही बदललं तर मग जगामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे की नाही? मी बायबल कॉलेज केलं, बायबल कॉलेजची डिग्री घेतली आणि नुसतं पास्टरचा जर लेवल लावलाय, पण जर मला प्रभूने पास्टर होण्यासाठी बोलवलंच नाहीये तर मग काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. जर प्रभूने मला सेवक होण्यासाठी बोलवलंय तर ते सेवक होण्याचं जीवन मला जगायचं आहे. मला तसं करायचं आहे. मला तसं वागायचं आहे. आणि ज्या वेळेस लोक हे गोष्टी करतात ह्याचा अर्थ काय माहिती? ज्या ख्रिस्ती लोक देखील ह्या गोष्टी करतात, मंडळीतले पाळत करतात, मंडळीतले लोक करतात, ख्रिस्ती जीवनामध्ये ह्या गोष्टी जर चाललेल्या आहेत त्याचा अर्थ एकच आहे की तुमचा नव्याने जन्म झालेला नाही. तुमच्या हृदयात ख्रिस्त जन्मलाच नाहीये. जर ख्रिस्त जन्मलेला ख्रिस्त व्यभिचार करणार का? जन्मलेला ख्रिस्त दारू पिणार का? लोक म्हणतात आम्ही ख्रिस्त आहोत, आमच्यामध्ये ख्रिस्त आहे. मग तुम्ही व्यभिचार कसा करू शकता? तुम्ही खून कसा करू शकता? तुम्ही लोकांच्या बद्दल खोटं कसं बोलू शकता? तुम्ही येशू ख्रिस्ताचं नाव अस्वीकार कसं करू शकता? आज येशू ख्रिस्ताचं नाव फक्त पैसा कमवण्यासाठी आहे, बस. बिल्डिंग बांधण्यासाठी आहे, मोठमोठ्या मीटिंग करण्यासाठी आहे. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताचं नाव घेण्याची वेळ येते ते म्हणतात आम्हाला हे नाव नको आहे. पण बायबल सांगतं हे एकच नाव आहे ज्या नावात पापांची क्षमा होते. प्रेज द लॉर्ड. बघा प्रेषितांचं कृत्य हे एकच नाव आहे. लूक मध्ये पण दिलेलं आहे बघा. लूकाचं शुभवर्तमान, लूकाचं शुभवर्तमान अध्याय 24. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्यांनी त्यांचे मन उघडले. ज्यावेळेस देव लोकांचं मन उघडतं ना त्यावेळेस लोकांना देवाचं नाव कळतं. देवाचं नाव पिता आहे का? तुमच्या देवाचं नाव काय? आमच्या देवाचं नाव पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहे. असं बोलणार का आपण? नाही ना. आम्ही बोलणार आमचं देवाचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हे एकच नाव आहे जे आकाशामध्ये पृथ्वीवरती आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवरती हे एकच नाव आहे ज्या नावाच्या द्वारे आमच्या पापांचं प्रायश्चित घेतल्या गेलंय. हे नाव ज्या व्यक्तीचं होतं त्याच व्यक्तीने क्रूस खांबावरती तुमचं आणि माझ्या पापांचं प्रायश्चित घेतलेलं आहे. बायबल सांगतं तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. प्रभूने सर्व प्रेषितांचे हृदय उघडले आणि मग त्यांना कळालं. बघा बायबल काय सांगतं. आणि त्यांना म्हटलं असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावे. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या नावाने? पित्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने? नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. आणि आपण तीच गोष्ट कुठं पाहतो? कारण प्रभूने पेत्राचं मन उघडलं होतं. पेत्राचा नवीन जन्म झाला होता आणि जो पेत्रा आधी घाबरणारा होता
तो घाबरला नाही आणि कितीतरी लोकांच्या समोर उभं राहून तो काय म्हटला बघा, म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारिले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेविले आहे. ज्या येशूला, कोणाला? ज्या येशूला, ज्या येशू नावाच्या व्यक्तीने तुमचं आणि माझ्या पापांचं प्रायश्चित त्या वधस्तंभावरती घेतलं. देव जो आत्मा आहे, येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? देव काय आहे? आत्मा आहे. आणि त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करायची. ही परमेश्वराची, ही स्वतःची, प्रभू येशू ख्रिस्ताची काय आहे? देवाविषयीची व्याख्या आहे. आणि बायबल सांगतं त्याच देवाने त्याला काय केलेलं आहे? प्रभू व ख्रिस्त. बरोबर आहे? प्रभू आणि ख्रिस्त. आणि म्हणूनच आपण यशाया 9:6 मध्ये वाचतो, यशाया 7:14 मध्ये वाचतो प्रियांनो, त्याला सांगितलेलं आहे इम्मॅन्युअल, म्हणजे यहोवा आमच्या सोबत, म्हणजे देव देहात प्रकट झाला. आणि जी गोष्ट देवाने पेत्रावरती प्रकट केली बघा, त्या श्रीमंत तरुणाला देखील संधी होती. प्रेज द लॉर्ड. पण तो मागे नाही आला. पण पेत्र मागे आला, प्रेषित मागे आले आणि प्रेषितांनी म्हटलं की आम्ही हे 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 सर्व सोडलंय प्रभू तुझ्यासाठी. तो प्रभू म्हणतो काळजी करू नका, हे जे तुम्ही सोडलं ना त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त तुम्हाला अनंत काळच्या जीवनात मिळेल. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. बघा, आणि पेत्र इथं काय म्हणतो, म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारिले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेविले. आणि म्हणून पेत्राला कळलं होतं, शिष्यांना कळलं होतं की पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा म्हणजे काय आहे. पिता म्हणजे प्रभू, यहोवा प्रभू. बरोबर. बायबल आम्हाला सांगतं का 3 प्रभू आहेत? बायबल सांगतं मला 3 प्रभू आहेत म्हणून की 2 प्रभू आहेत? बायबल सांगतं एकच प्रभू आहे, एकच आत्मा आहे, एकच पिता आहे. आणि ते सर्व गोष्टी आणि जुन्या करारामध्ये यशया भविष्यवक्त्याच्या पुस्तकामध्ये पाहतो की एक प्रभू कसा आहे, एक आत्मा कसा आहे, एक विश्वास कसा आहे. तर पिता म्हणजे प्रभू, पुत्र म्हणजे येशू आणि पवित्र आत्मा म्हणजे ख्रिस्त, म्हणजे अभिषेक, देवाच्या आत्म्याचा अभिषेक. ठीक आहे. तर बघा, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारिले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेविले आहे. हे ऐकून त्यांच्या अंतकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. काय सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. जर तुम्हाला पश्चाताप करायचा आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. जर पाप क्षमा हवी आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. जर तुम्हाला परमेश्वर बनण्याचा, परमेश्वराचे लेकरं बनण्याचा अधिकार हवा आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. मी सांगतो का? बायबल सांगतो. बायबल सांगतो जितक्याने त्यावरती विश्वास ठेवला, म्हणजे जितक्याने त्याच्या नावावरती विश्वास ठेवला तितक्याने त्याने देवाची मुलं होण्याचा काय दिला? अधिकार दिला. आमेन. हे पवित्र आत्म्याचं वचन आहे, हे देवाचं वचन आहे. आणि देवाचं वचन कधीच बदलत नाही. प्रभू म्हटलं आकाश आणि पृथ्वी टळेल पण माझा वचन कधीच बदलणार नाही. आम्हाला देवाच्या वचनावरती यायचंय. मग आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये हे काय आहे? हे नसायला हवं. व्यभिचार नसायला हवं, चोरी नसायला हवी, खून नसायला हवे. तुम्ही एखाद्याबद्दल खोटं बोलतात म्हणजे देखील तुम्ही खून करताय माहिती. खोटं बोलून तुम्ही त्याचा प्रभाव पुसण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरं बोलून तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत. लोक आज जे खरं शिक्षण देतात आणि येशू ख्रिस्ताच्या नावाला उंचवतात ते फक्त 60% 70% येशू ख्रिस्ताचं नाव वापरतात, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव वापरतात. पण बायबल सांगतं प्रत्येक गोष्टीत तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करा. प्रेज द लॉर्ड. मी नाही सांगत, बायबल सांगतं तुम्ही उठाल बसाल काही कराल ती प्रत्येक गोष्ट तुम्ही काय करायचंय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करायचं. आणि प्रेषितांनी केलं. आज आमच्याकडे
खरं ख्रिस्ती म्हणून जर कोणी नमुना आहे तर आज आमच्याकडे प्रेषितांच्या कृत्यातले जे शिष्य होते, की प्रेषित होते, जे येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, जे येशू ख्रिस्ताने निवडलेले प्रेषित होते, त्यांचं जीवन तुमच्यासाठी माझ्यासाठी काय आहे, एक नमुना आहे. आम्ही बायबलमध्ये बघू शकतो एक ख्रिस्ती म्हणजे काय, एक मंडळी म्हणजे काय, देवाचे विश्वासणारे लोक म्हणजे काय, आमचं जीवन कसं असायला बघा. प्रेषितांचं कृत्य अध्याय 2:42. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समाविक होते. ठीक आहे. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकरी मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. बघा आणखी एक सांगतो तुम्हाला. प्रेषितांचे कृत्य अध्याय 4:32. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. काय होता? एक दिलाचा आणि एक जीवाचा होता. एक दिलाचा आणि एक जीवाचा म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? एक जीवाचा एक दिलाचा म्हणजे काय? त्याचा अर्थ एकच आहे, तो रडायला लागला की दुसरा पण रडायला लागायचा. त्याला दुःख झालं की ह्यालाही दुःख व्हायचा, त्याला आनंद झाला की ह्यालाही आनंद व्हायचा. प्रेज द लॉर्ड. एक जीवाचा एक दिलाचा. प्रियानो, बायबल सांगतं की आम्हाला एक दुसऱ्याच्या दुःखामध्ये काय व्हायचं आहे? सामील व्हायचं आहे. एक दुसऱ्याच्या आनंदामध्ये सामील व्हायचं आहे. जर आम्हाला आपल्या भावाचं जर दुःख कळत नसेल, आपल्याला जर आपल्या बहिणीचं दुःख कळत नसेल, तर आमचा फायदा काय? बघा त्यांचं जीवन कुठून गेलं, सुरुवात झाली. हा जो तरुण आहे, हा जो श्रीमंत तरुण आहे, हा मी धरून बसला. मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, ते केलं. तो प्रभू म्हटला जर तुला पूर्ण व्हायचंय तर काय कर? सर्व सोडून टाक, सर्व विकून टाक आणि माझ्या मागे ये. प्रेषितांनी ते केलं की नाही? प्रेषितांनी केलं की नाही? आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण तेच पाहतो. ते देखील तेच करत होते जे प्रभूने सांगितले. त्यांनी सर्व आपली मालमत्ता विकली आणि ज्याला जशी गरज लागल तसं ते केलं. बायबल सांगतं कधी कोणाला कधीच कुठल्या गोष्टीची उणीव पडली नाही. मग तिथून काय झालं? तर मी नाही. ताडगोळे तोडताना मी बघितलं, सर्व मी करून मोठे मोठे घेऊन गायब. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. मग हे दाखवतं आपल्या आतमध्ये काय आहे ते. जसे माकडं पळतात ना तसे पळत होते. ताडगोळे बरोबर आपले पाणी टाकतायत, खायलाच टाकतंय, हे उचलतात भागतंय. आणि तिकडं पाहुणे काही नाही, टाकतात आपल्या रिक्षामध्ये टाकतात धडाधड. एक सांगतो, माणसाचं जीवन कसं आहे? स्वार्थी जीवन आहे. पण ज्यावेळेस ह्या लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्त आला, प्रेषितांच्या जीवनामध्ये ख्रिस्त आला, ते म्हणायला लागले आपलं 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 आपण 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 मी नाही. स्वार्थी लोक फक्त स्वतःसाठी प्रार्थना करतात, स्वतःसाठी जगतात. आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करायची. दुसऱ्याचं दुःख माझं दुःख, दुसऱ्याचा आनंद माझा आनंद. दुसरा मजबूत झाला म्हणजे मी मजबूत झालो. प्रेज द लॉर्ड. आपण असा विचार ठेवला पाहिजे, मी माझ्या भावाला मजबूत करेल, मी माझ्या बहिणीला मजबूत करेल. आर्थिक मध्ये असो किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये असो, प्रार्थनामय जीवनामध्ये असो की प्रचार कार्यामध्ये असो, मी त्यांना मजबूत करेल. हा उद्देश आमच्या जीवनाचा असायला पाहिजे. जर आमच्या जीवनाचा हा उद्देश नसेल तर मग ख्रिस्तामध्ये येऊन आमचा काही मतलब नाही, काहीच अर्थ नाहीये. आमचं जीवन ख्रिस्तामध्ये मुळावलेलं असायला पाहिजे, वचनामध्ये मुळावलेलं असायला पाहिजे, पवित्र आत्म्याने भरलेलं असायला पाहिजे. आमच्याकडे देवाच्या वचनाचं प्रगतीकरण असायला पाहिजे. आम्ही देवाच्या प्रीतीने भरलेला असायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या प्रीतीने भरू ना, त्यावेळेस आम्हाला दुसऱ्याचं दुःख कळलं.
आम्ही स्वार्थाच्या आणि जगाच्या आत्म्याने भरलेला असणार, मोबाईलच्या आत्म्याने भरलेला असणार. आम्ही मोबाईल बघणार, हसणार, रडणार, झालं. ते स्वार्थी जीवन आहे. फक्त स्वतःबद्दल विचार करणं नाही प्रिय. ह्या व्यक्तीने तेच विचार केला, अरे माझं धन, माझं हे होईल, मग माझं ते होईल, माझी प्रतिष्ठा जाईल, माझं हे जाईल, माझं ते जाईल. त्याने हा विचार नाही केला की माझं सार्वकालिक जीवन निघून जाईल म्हणून. त्याला तो विचार करायचा होता की मला आजचं जे आध्यात्मिक जीवन आहे, जे माझं अनंतकाळचं जीवन आहे, तोही लोक निघून जायला. आज तुम्हाला आणि मला हाच विचार करायचा आहे, मला अनंत काळचं जीवन हवं आहे. आणि तो म्हणतो, प्रभू सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून काय करतो, काय करू प्रभू म्हणतो, आज्ञा पाळ. काय करू प्रभू म्हणतो, आज्ञा पाळ. आज आम्हाला विचार करायचा आहे की काय मी आज्ञा पाळतो का, मी देवाचं वचन जगतो का, मी देवाचं वचन खातो का. खातो म्हणजे जगणार प्रिय, विश्वास करतो. बघा, गाई म्हशी बकऱ्या कधी दूध देतात, जर खातील तर दूध देणार ना, जर खाणार नाही तर दूध देणार का. हा विचार कर. ते जातात, चरतात, खातात, है ना, आणि जे त्यांनी खावं तेच त्यांना खायला देणार असतं. कारण त्यांना माहिती यांनी जर चुकीचं खाल्लं तर त्यांना त्रास होईल. पण त्यांना स्वतःला पण आखली आहे, ते चुकीच्या गोष्टी जाणारच नाही, चुकीच्या झाडांकडे जाणारच नाही. बकऱ्या असो की मेंढरं असो नाही जाणार. पण माणसं चरतात, मोबाईल चरतात, मोबाईल खातात रात्री दिवसा. तरुण मुलं नाशाकडे घेऊन जाते प्रिया, नाशाकडे. जर तुम्ही चुकीच्या गोष्टीत बघतात, बायबलमध्ये सांगितलंय, जो एखाद्या स्त्रीकडं व्यभिचारी दृष्टिकोनात बघतो त्याने व्यभिचार केलाच आहे. वाईट नजरेने बघतो, व्यभिचार केलाच आहे. जर तुम्ही मोबाईलमध्ये असल्या जर गोष्टी बघत असाल, मग स्त्री असो की पुरुष असो, तुम्ही व्यभिचार केला आहे. प्रियानो, सावधान व्हा. आम्हाला खरं ख्रिस्ती जीवन जगायचं आहे. जास्तीत जास्त देवाच्या वचनात वाढायचं आहे. देवाचे संदेश ऐका. गीत ऐकणं पण चांगली गोष्ट आहे, बायबल वाचा, संदेश ऐका, चांगले संदेश ऐका जे तुम्हाला ख्रिस्तामध्ये वर करतील, मजबूत करतील, जे तुमच्या चुका दाखवतील, जे तुमचे दोष दाखवतील की तुम्ही इथं ख्रिस्ती जीवनामध्ये चुकत आहात. तुम्हाला सांगतो, खरं सांगणारा माणूस जगाला नको आहे. येशू ख्रिस्त खरं सांगत होता म्हणून त्याला वधस्त मारतील खेळ. येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, सदुसी फरुसेंना, त्या काळातल्या पास्टर लोकांना, बायबल कॉलेजच्या लोकांना, तुम्ही तुमचा बाप सैतानापासून आहात. काय सांगितलं. मोठे मोठे सदुसी फरुशी त्या काळातले हे मोठमोठे संस्था होत्या, त्यांचा विश्वास वेगवेगळा. काहींचा देवदूतावरती विश्वास, काहींचा देवदूतावरती विश्वास नाही. कैफा महायाजक, हे ते शास्त्री म्हणजे बायबल कॉलेजचे लोक, ज्ञानी लोक. तो म्हणतो तुम्ही तुमचा बाप सैतानापासून आहात. कोण सांगत आहे, मी नाही सांगत आहे, बायबल सांगतं. स्वतः देव जो देहात प्रगट झाला, ज्या ख्रिस्ताची ते वाट बघत होते, ज्या देवाची ते वाट बघत होते, ज्या मसीहाची वाट बघत होते, आणि जे म्हणत होते इमॅन्युअल म्हणजे यहोवा आमच्या सोबत. यशाया सांगितलं, तो सनातन पिता असणार आहे, तो यहोवा परमेश्वर असणार आहे, तो कम्फर्टर म्हणजे पवित्र आत्मा असणार आहे, तो शांतीचा दूत असणार, शांतीचा राजकुमार असणार आहे, तो येणार आहे. त्याची ते वाट बघत होते. पण ज्यावेळेस तो आला त्याला क्रुसावरती चढवलं, कारण तो त्यांच्या विचाराप्रमाणे नाही आला. हो, संदेश ज्यावेळेस लोकांच्या विचाराप्रमाणे येत नाही ना, त्यांना ते कठीण जायला लागतं. आज हे वेगवेगळ्या विचारधाराचे मंडळ आहेत प्रियानो. मी काही लोकांना प्रश्न विचारतो, मग हे एवढे वेगवेगळे विचारधाराचे लोक आहेत, वेगवेगळ्या विचारधाराचे जी मंडळ आहेत, म्हणजे वेगवेगळ्या विश्वासाचे मंडळ आहेत, मग ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्वांना घेऊन जाईल का, की फक्त एकाच विचारधाराच्या व्यक्तीला घेऊन जाईल. एकच घेऊन जाईल. तो सर्वांना कसं घेऊन जाईल. जी मंडळी खरी असेल त्याच खऱ्या मंडळाला घेऊन जाईल तो. आणि म्हणून तर त्यांनी सांगितलं, ज्याला कान आहे तो ऐकू, है ना. 7 कलीसिया कालमध्ये त्यांनी प्रत्येक वेळी मंडळी सांगितलं, ज्याला कान आहे तो ऐकू. म्हणजे ज्यांना कान आहेत आणि ज्यांनी देवाचं वचन ऐकलंय आणि जगलंय त्याच मंडळांना तो घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. बाकीच्यांना नाही घेऊन जाणार, कारण त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यांच्याकडे कानच नव्हते.
बायबल सांगतो तुला मरावा लागलं तर तू शेवटपर्यंत विश्वासू राहा. कोणा सांगते? देवाच्या वचना सांगते. प्रेषित विश्वासू राहिले, शेवटपर्यंत विश्वासू राहिले. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहिले, येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे त्यांनी दिलं. आणि आज मंडळी म्हणतात ते शिक्षण त्या काळासाठी होतं, आपल्याला ऐकायची गरज नाही. आमचं ऐका, आमचं ऐका. तुमच्याकडे काय आहे? तुमचं ऐकून तो लोक नरकात जातात. त्यांचं कोणाचं जीवन देखील बदली नाही झालं. अजून व्यभिचारात, तुम्हीही व्यभिचारात आणि तेही व्यभिचारात. तुम्हीही खोटं बोलतात, तेही खोटं बोलतात. तुम्हीही लालची, तेही लालची. मतलब काय? जर कोणी पाळत असं जीवन जगत आहे त्यांच्या मंडळीमध्ये, प्रियांनो, ते लोकांना नरकाकडे घेऊन जातात. ते स्वतः पण त्यांचा नवीन जन्म नाही झाला. ह्या तरुण मुलाचा जन्म नाही झाला, पण पेत्राचा नवीन जन्म झाला. पेत्राने कधी व्यभिचार केला का? केला का? पौलाने कधी व्यभिचार केला? योहानाने कधी व्यभिचार केला? या ह्यांच्याकडून पाप होतात ना, मग दाविदाने पण व्यभिचार केला. दाविदाने व्यभिचार केला तर देवाने मंदिर पण बांधून दिलं. हट म्हणे बाजूला, मी तुला मंदिर देखील बांधून देणार नाही. आणि हे व्यभिचार करणारे चर्चचे पाळक बांधताय, मंदिर बांधतायत म्हणे, आणि मंदिराची सेवा करतोय म्हणे. व्यभिचारी, दारू पिणारे. प्रियांनो, ज्यावेळेस मी त्या मंडळीमध्ये होतो त्यांना प्रश्न विचारला, म्हटलं हे बरोबर नाही, आम्ही चुकतोय. कुठलाही व्यभिचार करणारा पास्टर, कुठलाही लबाड बोलणारा पास्टर, प्रियांनो, खोटं बोलणारा, खून करणारा, खोटी साक्ष पसरवणारे, त्यांचा नवीन जन्म झाला नाहीये. पेत्राचा नवीन जन्म झाला होता. पेत्राकडे ख्रिस्ताचं खरं खरं प्रगटीकरण होतं आणि तो ते प्रगटीकरण जगत होता. आणि आपण पाहतो की प्रेषित चालत होता तर त्याच्या सावलीने लोक बरे होते. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नव्यानं जन्मायचं आहे, तुम्हाला नव्यानं जन्मायचं आहे. ज्यांचा नव्यानं जन्मच झाला नाहीये ते मंडळीला कसं नव्या जन्माचा अनुभव देणार आहेत? नाही देऊ शकत, नाही देऊ शकत. एकदा छोटीशी गोष्ट सांगून बंद करतो. एकदा महात्मा गांधीकडे एक आई आली आणि म्हणे, महात्मा म्हणे माझा मुलगा फार साखर खातो, फार साखर खातो. तुम्ही ऐकलं असं कदाचित. तर तुम्ही त्याला सांगा की साखर खाऊ नको म्हणून, साखर खाणं चांगलं नाही आहे. महात्मा गांधी म्हणतात ठीक आहे, तू 7 दिवसानंतर ये. तर ती बाई जाते आणि 7 दिवसानंतर येते. आणि मग 7 दिवसानंतर महात्मा गांधी त्या मुलाला उपदेश देतात, बाबा गोड खाऊ नको, असं नाही तसं नाही तसं सांगतात. तर ती बाई विचारते, महात्मा तुम्ही ही गोष्ट तेव्हा पण सांगू शकले असते ना. तर महात्मा गांधी काय म्हटले माहिती? अरे मी स्वतः साखर खात होतो, तुम्ही त्याला कसं सांगणार तू खाऊ नको म्हणून? है ना, समजलं? अगदी तीच गोष्ट आहे. ह्यांचा स्वतःचाच नवीन जन्म नाही तर दुसऱ्यांना कसं सांगणार? अनेक अनेक प्रियानो, अनेक ठिकाणी प्रियानो या ख्रिस्ती जगामध्ये असले लोक आहेत ज्यांचा नव्याने जन्म झाला नाही. मग ते काय मुलांना शिकवणार, काय त्यांच्या मंडळींना शिकवणार? ते विचार करू नका म्हणून, दारू पिऊ नका म्हणून, खोटं बोलू नका म्हणून, पैशाची लालूच करू नका म्हणून. स्वतः लालचेने भरलेले लोक आहेत. लाखो लाखो रुपये कमवतात प्रियांनो हे मोठमोठ्या मंडळीत आहे. पण त्यांच्या मंडळीतल्या काही असे मेंबर आहेत त्यांच्याकडे स्वतःची अंडरपॅन्ट घ्यायला पैसे नाही आहेत. त्या दिवशी एका भाऊ मला सांगितलं, तो मागच्या माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्याकडे लाखो रुपये त्यांच्या पायाकडे आणि कधी येत नाही भेटायला. फक्त कधीतरी आले ना, मोठा एखादा प्रोग्राम करायचा असेल ना तर पैसे मागायला येतात फक्त म्हणे. आणि त्या भावाकडे स्वतःची अंडरपॅन्ट विकत घ्यायला पैसे. विचार करा कसं जग आहे. ख्रिस्त असा नाही प्रियांनो, ख्रिस्त असा नाही आहे. खरी मंडळी अशी नाही आहे. आपल्याला खरं ख्रिस्ती बनायचं आहे, खरं पवित्र आत्म्याने भरायचं आहे. आम्हाला जिवंत देवाच्या मार्गाने चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण उभं राहूया.